संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. रस्त्याअभावी संताप. माथेरान पायथ्याशी असलेल्या 13 आदिवासी वाड्यांना आजही रस्ता नसल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. किरवली, उमरोली, आसल व मानगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. रस्ता नसल्याने आजारी व वृद्धांना उपचारासाठी डोंगर वाटेतून झोळीतून वाहून नेण्याची वेळ येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अनेक आंदोलने होऊनही प्रश्न प्रलंबितच आहे. 21 एप्रिल रोजी जैतू पारधी आणि गणेश पारधी यांच्या आत्मदहन इशाऱ्यामुळे वन विभाग कार्यालयासमोर तणाव निर्माण झाला. मात्र वन विभागाने 5 मे पर्यंत कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित झाले आहे. मात्र तरीही रस्त्याचे काम सुरू न झाल्यास 1 मे रोजी पुन्हा आंदोलनाचा इशारा आदिवासी समाजाचे अध्यक्ष मालू निरगुडा यांनी दिले आहे. आज गेल्या भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुका आदिवासी बहुल भाग आहे. त्यापैकी आपला ट्रायबल आणि नॉन ट्रायबल असे 2 प्रकार या तालुक्यामध्ये पडलेले आहे. आणि विशेष करून माथेरानच्या डोंगरपट्ट्याखाली ज्या 13 वाड्या आहेत त्या वाड्यांना अजूनही दळणवळणाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे गेले 8 ते 10 वर्षापासून आम्ही सातत्य रस्ता मिळावा, नागरिक सुविधा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी अनेक प्रकारची आम्ही आंदोलनं केली, अनेक प्रकारची उपोषणं केली, रास्ता रोको केले, परंतु आम्हाला रस्ता काही मिळत नाही. म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी आत्मदहनाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे आत्मदहनाचं आंदोलन करत असताना आज या ठिकाणी रस्त्यासंदर्भात जी काय असलेली अडचण जे वनविभागाची आहे, वनविभागाने सर्व प्रकारे कागदपत्रांची पूर्तता करून आज ही फाईल पनवेल आणि अलिबाग या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. आणि या येत्या 30 एप्रिलपर्यंत जर आम्हाला कामाची मंजुरी मिळाली नाही तर 1 मे रोजी पुन्हा आम्ही भव्य आणि अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार, अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आज त्या वनविभागाने या ठिकाणी आम्हाला लेखी स्वरूपाचा एक पत्राद्वारे आम्हाला हमी दिलेली आहे. आणि म्हणून आजचं आंदोलन आम्ही या लेखी हमीच्या पत्राच्या आधारे आज इथे थांबतो. आणि 30 एप्रिलपर्यंत जर आमचा हे कामाची मंजुरी मिळाली नाही, रस्त्याची मंजुरी मिळाली नाही, पुन्हा 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन, तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून काही शासनाच्या विरोधात शासनाचं लक्ष वेधू, अशा पद्धतीचं आमचं पुढचं नियोजन आहे. यामध्ये नक्की कुठला रस्ता आहे, किती किलोमीटरचा रस्ता आहे आणि कुठल्या भागातील रस्ता राहिलेला आहे? मुळात म्हणजे डोंगरपट्ट्यातून एकूण 13 वाडे आहेत आणि 13 वाड्यांचा मिळून 13.5 किलोमीटर रस्ता आहे. त्यापैकी 3 टप्प्यातल्या फायली मंजूर झालेल्या आहेत. एक किरवली, दुसरी उमरोली ग्रामपंचायत, आसल ग्रामपंचायत आणि शेवटचा पट्टा राहिला तो मानगाव ग्रामपंचायतमधील बेकरेवाडी. या बेकरेवाडीची प्रस्ताव आम्ही अनेक वेळा सादर केले असताना सुद्धा हे वन विभाग आणि संबंधित PWD बांधकाम विभाग आहे ते जाणीवपूर्वक काहीतरी त्रुटी काढतात आणि ती फाईल जाणीवपूर्वक उशीर किंवा विलंब करण्याचा जो काही प्रयत्न आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जो आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही एक लेखी हमीपत्र या दोन्ही विभागाकडून घेतलेलं आहे. ठीक. साधारणतः आम्ही रस्ता रोको आंदोलनं केली, उपोषणे केली. हे शेवटचा पर्याय म्हणून मी हा निवडला होता, आत्मदहन. कारण तर रस्ता अभावी आमच्या आदिवासींचे अनेक मृत्यू झालेले आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रस्त्याचा मृत्यू होत आहे. असा अनेक आदिवासींचे प्राण गेले, अजून किती आदिवासींचे प्राण घेणार हे सरकार. म्हणून आम्ही स्वतः एक निर्णय घेतला की आत्मदहन करू, परंतु त्याला एक 10 दिवसाची अवधी दिलेली आहे. 1 मे पर्यंत आम्हाला जर रस्त्याची मंजुरी नाही मिळाली तर पुन्हा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू किंवा आत्मदहन करू किंवा उपोषण करू, पण हे आम्ही करणारच.